अंबरनाथ उड्डाणपुलावर शिवसेना उमेदवाराच्या गाडीचा अपघात। उमेदवार किरण चोबेंच्या चारचाकी वाहनानं अनेक दुचाकींना उडवलं। कार चालकासह चौघांचा मृत्यू, किरण चोबे ही गंभीर जखमी। प्रकरणी गुन्हा दाखल। गणेश नाईक पालकमंत्री असलेल्या पालघरमध्ये आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 4 सभा। पालघरमध्ये 3 नगर परिषद आणि 1 नगरपंचायतीमध्ये शिवसेना स्वबळावर। नवी मुंबईतील शिवाजी महाराजांच्या पुतळा अनावरणाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जाणं टाळलं। पालकमंत्री असतानाही कार्यक्रमाला गैरहजर, गणेश नाईकांच्या हस्ते अनावरण। महाराष्ट्रामध्ये नाराजी नाट्य कोसळणार, शिंदेंना जागा दाखवण्याचा लोटस कार्यक्रम सुरू झाला। नाराज शिंदेंना भाजप कवडीचीही किंमत द्यायला तयार नाही। सामनातून एकनाथ शिंदेंवर टीका। नवी मुंबईतील शिवरायांचा पुतळा अनावरण प्रकरणी अमित ठाकरेंवरील केस मागे घ्यायला सांगणार। अमित ठाकरेंवर गुन्हा दाखल झाला, याच्याशी मी सहमत नाही, मंत्री गणेश नाईकांचं वक्तव्य। अमित ठाकरे उद्या नवी मुंबई दौऱ्यावर। नेरूळ पोलीस ठाण्यामध्ये जाऊन नोटीस स्वीकारणार। अनावरण केलेल्या शिवरायांच्या पुतळ्यालाही अमित ठाकरे अभिवादन करणार। मराठी हिंदी वादामध्ये कल्याणच्या अर्णवची आत्महत्या। भाजप शिवाजी पार्कमध्ये आंदोलन करणार। ठाकरेंची सेना आणि मनसेनं भाषावाद पसरवल्याचा भाजपचा आरोप। पलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी दोन्ही आरोपींच्या पोलीस कोठडीमध्ये वाढ। आरोपी गोपाल बदने आणि प्रशांत बनकरला 3 दिवसांची पोलीस कोठडी। नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांनी हेवेदावे दूर ठेवावेत, गटबाजी करू नये, अन्यथा 5 वर्षांसाठी पक्षाचे आणि नेत्याचे दार बंद। मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा इशारा। अमेरिकेमधले लोकही विचारतायत, अनगर कुठे आहे, राजन पाटील कोण आहेत, जे शिव्या खातात तेच मोठे होतात। मंत्री जयकुमार गोरेंकडून माजी आमदार राजन पाटलांचं कौतुक।